महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहरातील अतिवर्दळीचे ठिकाण असलेल्या अजंठा महिला कर्मचाऱ्यांसह वाहनधारक व तसेच शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। प्रत्येक चौकात पुरुष कर्मचारी नेमले पाहिजेत, मात्र महामार्गावर महिला कर्मचारी नेमले जात असून वाहतूक कोंडी अधिक वाढत आहे। मुख्य कारण म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना स्थानिक वाहनधारक जुमानत नसून त्यामुळे मोठे वाहनधारक जागेवरच थांबून असतात आणि वाहतूक कोंडी निर्माण होत असते। सध्या स्थितीत पारधी ते तरसोद बायपास हा महामार्ग बंद असल्याने संपूर्ण वाहतूक शहरातून होत आहे। त्यामुळे चौकासह संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। असे असताना देखील मुख्य महामार्गावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात आहे। महिला कर्मचाऱ्यांच्या जागी पुरुष कर्मचारी नेमावेत अशी नागरिकांची मागणी होते आहे। पुरुष कर्मचारी असले तर वाहतूक सुरळीत राहते, महिलांना वाहन चालक जुमानत नाहीत असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे। त्यातच जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून एका साईडने रस्ता खणलेला आहे। त्यामुळे सकाळी एका 55 वर्षीय भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झालेला असताना देखील शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पेंदाम साहेबांनी महामार्गावर अतिरिक्त लक्ष घालण्याची गरज आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।